कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान शिवाजी विद्यापीठाला मिळालाय। या स्पर्धेत देशभरातील 40 पेक्षा अधिक विद्यापीठातून सुमारे 700 स्त्री-पुरुष खेळाडू सहभागी होणार आहेत। स्पर्धेचं उद्घाटन 5 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सांगलीतील स्वर्गीय वसंतदादा पाटील स्मारक कृष्णा नदी घाटावर होणार आहे। या स्पर्धेबद्दलची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश कोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होईल, तर राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, प्रभारी कुलगुरू ज्योती जाधव, कुलसचिव व्ही.एन. शिंदे उपस्थित राहणार आहेत। 8 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता स्पर्धेचा समारोप होईल। पत्रकार परिषदेला क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, अवनी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं माझा कचरा माझी जबाबदारी अभियान राबवण्यात आलंय। प्लास्टिक मुक्त कोल्हापूर मोहिमेचा एक भाग म्हणून बालअवधूत नगर इथं सुका कचरा संकलन जनजागृती मोहीम करण्यात आली। सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी द्यावा असं आवाहन नगरसेविका सुरेखा औटवकर यांनी केलं, तर निवास नलवडे यांनी उपक्रमाची गरज स्पष्ट केली। त्यातून सुमारे अर्धा टन सुका कचरा अवनी संस्थेकडे पाठवण्यात आला। या उपक्रमात अशोक देसाई, रमाकांत बुद्धिसागर, वसंत पाटोळे, जयवंत बुटके, अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर सहभागी झाले होते।